चला तर आता आपण जवळजवळ राजगडाच्या जवळ पोचलोय. रिस्की हा ट्रॅक आहे. इथने बघितलं तर खाली डायरेक्ट दरीच आहे. तर आपण पहिल्यांदा दर्शन घेऊन, कारण की हा दुसऱ्यांदा गड चढत आहे. एक 10 वर्षापूर्वी आलतो. त्याला सोय वगैरे आहेत. नमस्कार. आज आपण म्हणजे पहिल्यांदा ट्रॅकिंगला निघालेलो आहे. ज्या ट्रॅकिंगसाठी ज्या गोष्टी लागतात त्या तर सध्या आपल्याकडे अवेलेबल नाही. आणि पण जसं जसं आपण म्हणजे ट्रॅकिंग करणार आहे तसं तसं एक एक गोष्ट आपण घेणारच आहेत. सध्या आपलं बेसिक गोष्टी 2 चादर घेतल्यात. सॅक आहे, ती सॅक ट्रॅकिंगची नाही पण आपली जुनीच आहे. ट्रायपॉड आहे, माईक आहे, म्हणजे थंडी लागल्यासाठी आपण स्वेटर घेतलेला आहे, कानटोपी घेतलेला आहे, तसेच एक नाईट पॅन्ट आणि एक टी शर्ट आहे. हे झोपण्यासाठी मॅट घेतलेला आहे. आणि जो टेंट आहे तो म्हणजे जे मित्र आहेत सासवडचे ते आहे. तर आपण आज ट्रॅकिंगला सुरुवात करतो. तर चला आपण पाठदिशाने सामान भरू आणि आपण ट्रॅकिंग जाणार आहे. स्कूटीवर जाणार आहे आपल्या ज्युपिटरवर. तर बघू कसं होतं ट्रॅकिंग. आपण ट्रॅकिंगला जाणार आहे. ट्रॅकिंग आहे आपलं. बाकीचे आणि ठरवण्यामध्ये येणार आहे. चला आपण पोचलो आहेत. आत्ता जवळजवळ 6:15 वाजले. तर हा आहे राजगड. तर आपण इथं गाडी पार्किंग केली आणि आता आपण वर जाणार आहे. वर जाताना भरपूर असा बोजा आहे. बरोबर बिस्लरी आहे, बिस्लरीचा बॉक्स आहे, परत ट्रॅकिंग बॅग आहे, तसेच अजून वस्तू आहेत. तर आपण आता चढायला सुरुवात करणार आहोत. तर आता खूप उशीर झाला आहे आणि रोड भरपूर म्हणजे भयंकर खराब होता. त्याच्यामुळं आता हा आपण बघू शकतो. हे सगळ्यात ह्या 2 लाईटी दिसतात तिथं आपल्याला जायचं आहे. तर आपण आता करूया, कारण की ही चुकाट्याच्या भीतीने टॉर्च राहिली आहे घरी, तरी मोबाईलच्या उजेडात आणि काटे, तरी आम्ही आता ट्रेकिंगला सुरुवात करत आहोत. तर चला. पैकी साहित्य कमी केलं आहे, काय ठेवलेलं आहे आणि बाकी थोडंफार घेतलं आहे. टेंट वगैरे असल्यामुळे आम्ही सामान थोडं कमीच करतो. ठीक आहे. आपला पाली दरवाजाला हॉटेल आहे, राजगड हॉटेल, खंडोबा माळ. आपल्याकडे सर्व सोया होतात, राहण्याची, जेवणाची, नाश्त्याची, आणि सर्व व्यवस्थित लोकांना देतो. तर आपण आता इथं राजगडच्या पायथ्याला आल्यानंतर इथं काय काय सुविधा आहे, तुम्ही म्हणजे आपल्या हॉटेल मार्फत म्हणजे काय, म्हणजे जरी बाहेर येणारे पर्यटक असतील तर तुमचा नंबर दिला तर तुम्ही काय काय सोय करू शकता त्यांची? जेवण, नाश्ता, राहण्याची सोय, रूम आहेत आपल्या खाली. 10 मध्ये म्हणलं तर 10 देऊ शकतो. हां, म्हणजे त्याचं भाडं कसं का, म्हणजे टेंटचं दरवेळेस दोघांचा 300 रुपये. त्याच्यामध्ये ब्लँकेट, चटई देऊ शकतो. आणि जेवणाचं कसं असतं? फेस थाळी, पिठलं भाकरी. ओके. त्याची किंमत कशी असते? पिठलं भाकरी 100, 2 भाकरी, ठ्याचा, लोणचं, पापड, घरगुती पद्धतीने. ओके. म्हणजे जास्त जर टीमने येणार असेल तर तुम्हाला आधी कॉन्टॅक्ट करून करावा. तर तुमचं नाव म्हणजे हॉटेलचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगा आम्हाला. 95 29 82 31 38. नाव आपलं रामचंद्र काका, पाली दरवाजा, राजगड हॉटेल, राजगड हॉटेल, खंडोबा माळ. 8:10 झालेलं त्यांना म्हणजे आम्ही राजगड चढण्यास सुरुवात केलेली आहे. राजगड चढताना सगळ्यात महत्त्वाची काळजी म्हणजे जास्त करून सापांचीच, आणि त्यात गोनस हा सगळ्यात विषारी हा ह्या भागात आढळतो. त्याच्यामुळं आपण चढताना टॉर्च महत्त्वाची पाहिजे किंवा मोबाईलची लाईट, आणि फक्त लक्ष खालीच पाहिजे. आणि खूप सारे लोक पुढे गेलेले आहेत. तर आपण थोडंफार चढून आलो आहे. आत्ता म्हणजे आत्ता गारवा आहे, थंडीत जवळजवळ 8:15 8:30 वाजले आहेत रात्रीच्या. पण चढताना खूप दमछाक होते. तर इथं काही डोंगराचं दुःख हे महाराष्ट्र शासनाने पुणे विभागाने
लावलेला आहे न झाला आपण असं म्हणू शकतो. आणि इथं कचरा कुंडी आहे, तरीसुद्धा लोक कचरा कुंडीत कचरा न टाकता खालीच टाकतात. हे आपल्या राजांच्या गडावर आल्यानंतर बेसिक गोष्टी सर्वांनी पाहणं गरजेचं आहे. किल्ल्याची स्वच्छता किंवा जे बिस्लरी किंवा जे आपण स्नॅक्स वगैरे नेतो त्या जिथे काय प्रत्येक ठिकाणी कचरा कुंडी दिलेलं आहे, तिथे ही कचरा कुंडी त्या कचरा कुंडीत टाकणं गरजेचं आहे. हे असं खाली टाकणं चुकीचं आहे. तर हा आमचा ग्रुप आहे चौघांचा, मावळ्याच्या रक्ताने पाहून झालेले या भूमीचे पावित्र्य राखा, म्हणजे ह्याचा अर्थ स्वच्छता राखा, गडाचे निरव शांतता. आत्ता तर सुरुवात झाली आहे. मोठ्या पायऱ्या, जवळजवळ 1.5 फुटाची पायरी किती उंच आहे. आणि अशा तऱ्हेने आपण छत्रपती शिवाजी महाराजांची आणि स्वराज्याची पहिली राजधानी. आता आपण मेन पायरीला म्हणजे जिथे किल्ल्याची सुरुवात होती या ठिकाणी आलेलो. आता आपण पाले दरवाजाच्या जवळ आलेलो आहोत. ही जी लाईट आहे वरची इथं पाले दरवाजा आहे. आता इथने पूर्ण गाव आता मागाशी व्हिडिओ केला नाही, कारण की खाली मंदिरात कार्यक्रम चालला आणि इथं एवढं स्पष्ट आवाज येत होता, त्याकरता आपण खाली म्हणजे व्हिडिओ केला नाही. आता सगळं वातावरण शांत झालेलं. आपण जर आवाज ऐकला तर निरव शांतता पसरलेली दिसते, म्हणजे किड आवाज किड्यांचा. आपण ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या महाराजांच्या काळातल्याच आहेत. चला तर आता आपण जवळजवळ राजगडाच्या जवळ पोचले पाले दरवाजापाशी. अजून काही पायऱ्या व्यवस्थित आहे, काही पायऱ्यांची पडझड झालेली आहेत काळाच्या भागात वरने म्हणजे पावसाळ्यात वाहत येणाऱ्या पाण्यामुळं काय पायऱ्या तुटलेल्या आहेत. पायऱ्या नाहीत. तिथने जे हा रोड केला आहे हा फक्त मध्ये दगड लागले, तर काही ठिकाणी डोंगर जे आहे ते पोखरूनच केलेला आहे. हा राजगडावर म्हणजे ज्यावेळेस जवळ येईल त्यावेळेस सगळ्यात रिस्की हा ट्रॅक आहे. इथले बघितलं तर खाली डायरेक्ट दरीच आहे, त्याच्यामुळं वर आल्यानंतर पाली दरवाजाच्या जवळ व्यवस्थित चालायचं. तर इथले परत पायऱ्या चालू झाल्या. ह्या बाजूला म्हणजे पहिल्या काळात पण आणि आत्ताच्या आधी म्हणजे ग्रिल वगैरे काही नाही सेफ्टीसाठी, त्याच्यामुळं दिवसा दरी दिसते पण रात्रीचं काही दिसत नाही. त्यामुळं रात्री येताना पायऱ्यांच्या मधोमध चालणं गरजेचं आहे, कारण की दोन्ही बाजूला त्या बाजूला तर मोठी दरी. त्याच्यामुळं आता इथने आता पायऱ्या संपल्यात, परत इथने काय म्हणतात दगडातच चालू होते. आणि ज्यावेळेस आपण चढतो त्यावेळेस चुकून म्हणजे दगडाला बी आधार घ्यायचा प्रयत्न करायचा नाही, शक्यतो रात्रीचा, कारण की इथे घोणस साप आढळतात आणि त्यांचा आणि ह्या दगडांचा कलर एकच आहे. राजगड किल्ला मुक्काम बंद लिहिलेलं आहे, पण मुक्काम चालू आहे. इथं ग्रिल आहे पण वरची दांडकी नेल्यात कोणी तर काढून. बघू जागतिक वारसा हा असतो पाले दरवाजा. हा पाले दरवाजा आणि इथं थोडी पडझड झालेली आहे पाले दरवाजाच्या ठिकाणी वरुणचा. आणि हेच ते छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिल्या राजधानीचे. आपण पहिल्यांदा दर्शन घेऊन, कारण की हा दुसऱ्यांदा गड चढत आहे. एक 10 वर्षापूर्वी किल्ल्यात एंट्रन्स केल्याबरोबर ही महाराजांच्या काळातला दरवाजा आपण पाहू शकतो किती उंच आहे. आणि इथलं हा भाग गेलेला आहे पण तिथने वरचा भाग आहे
त्याला सोय वगैरे आहेत. म्हणजे आत्ताच्या म्हणजे पूर्वीच्या काळात हत्ती एवढ्यावर त्या दरवाजाला पाले दरवाजाला धडक देण्यासाठी तर येत नसेल, पण शत्रू हल्ला करतील त्यावेळेस सुद्धा म्हणजे ते सोय असल्यामुळं एक प्रकारचं दरवाजाचं रक्षण होत होतं. आता आल्यानंतर ह्या बाजूला बघू डोंगराची ह्या बाजूला जे आहे ते बांधकाम केलेले आणि इथं आपण बघू शकतो हे जे आहे ते शत्रूंवर हल्ला करण्यासाठी शत्रू कोणत्याही दिशेने आला तरी त्याच्या हल्ला करण्यासाठी मोठे दरवाजे आहेत, खिडकी आहेत, चोरवाट आहेत, एक ऊर्जा येते तटबंदी बांधलेली आणि हे दोन्ही बाजूच्या बांधलेलंच आहे. काही तटबंदी अजून आहे अशा आहेत, म्हणजे आत्ता तर 2-3 फूट उंची आहे, पण अधिक भरपूर उंच होते ह्याच्यावरून दिसते आपण बघू शकतो. तिथून एक काय म्हणायचं इकडं चोरवाट किंवा एक लहानसं एक माची किंवा बुरुंज असेल, इथने बुरुंजाला जायला रोड आहे. आपण उद्या सकाळी बघू आणि आपण इथने मारा करण्यासाठी म्हणजे प्रत्येक बुरुंजाला किंवा त्या ज्या ठिकाणी बाण किंवा उकायचं तेल किंवा अशा गोष्टी म्हणजे शत्रूंना रोखण्यासाठी ह्या चोर खिडकी चोरांना किंवा शत्रूला मारण्यासाठी पण तर हे बघू शकतो आपण. तर इथं आम्ही फोटो काढणार आहोत. चला.